हे देवा, माझी प्रार्थना आहे तुला, माझं मन शांत करशील का रे? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दी. पण संसारामध्ये पडू देऊ नको, कारण या संसाराने आतापर्यंत दुःखाचाच अनुभव दिलाय. पण सांगू तुम्हाला, हे मन संसारातनं निघत नाही आणि परमार्थामध्ये येत नाही. किती प्रयत्न करा, मन मोठं विचित्र आहे. हे मन इतकं विचित्र आहे ना, आम्हाला पाप करण्याला प्रवृत्त करतं, पाप करायला लावतं. आमची इच्छा नाही पाप करावं, आमची इच्छा नाही खोटं बोलावं, पण ते मन म्हणतं बोल रे, काय होतं पाहून घेऊ. मन मोठं विचित्र आहे, आम्हाला पाप करायला प्रयत्न करतं. ऐका ना, योग्य आणि अयोग्य मन आमच्या फायद्यावरून ठरवतं. जे आमच्याकरता फायद्याचं ते आमच्याकरता योग्य, आणि जे आमच्या फायद्याचं नाही ते आमच्याकरता अयोग्य, हे मन ठरवतं. विचित्र आहे. मला सांगा, तुम्ही रस्त्यावरून चालले आणि चालता चालता तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या, एक मूर्ती रामाची आणि एक मूर्ती रावणाची. तुम्ही कोणती मूर्ती घ्यालो? बोला ना, नक्की. पण सांगायला विसरलो, रामाची मूर्ती मातीची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आमच्याकरता काय फायद्याचं ते आमच्याकरता योग्य आहे. आणि म्हणून हे मन आम्हाला पाप करायला प्रवृत्त करतं, शांत होत नाही महाराज. पण मन बदललं पाहिजे, परमार्थामध्ये आलं पाहिजे. का? प्राप्त परिस्थिती कशी आहे हे महत्वाचं नाही. आज परिस्थिती किती दुःख असू द्या, पण परिस्थिती जर मनस्थिती बदलली ना, तर मात्र दुःख मात्र दुःख वाटत नाही. परिस्थिती दुःखाची का असे ना, पण मनस्थिती बदलली तर दुःखरूप परिस्थितीमध्ये ही दुःख दुःख वाटत नाही. दृष्टांत गोड आहे नाथांचा, ओवीबद्ध आहे, तुम्हाला मोकळा करून सांगतो, ऐका.